साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे नाम संकीर्तन साधन पै नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे तलगतीचा यास जावे वनांतरा जलगती सायास जावे वनांतरा यास जावे वनांतरा जलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण आईचं बैसोने करा एक छाईच वै सोनी करा एक चित्त आईचं बैसोने करा एक छाईच वै सोनी करा एक चित्त आवडे अनंत आळ बाबा आवयानंत आळवावा आळवयानंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आज पावा सर्व काळ मंत्राज पावा सर्व काळ मंत्राज पावा सर्व काळ यावे नानिक पैसा या विना निकस्ता पैसा यावे नानिक पैसा या विना निकस्ता पैसा वाहतसे आन विठोबाची वाहतसे आन विठोबाची वाहतसे आन विठोबाची तुका मने सोपे आहे सर्व 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 शहाणा तो धने घेतोय शहाणा तो धनी घेतोय ते शहाणा तो धनी घेतोय लगतीचा याचा जावे वनांतरा जलगती सायास जावे वनांतरा याचा जावे वनांतरा जलगती सायास जावे वनांतरा सुखे घर नारायण सुखे तो घर नारायण सुखे तो घर नारायण गोपाल कुमाई गोपाल टाटा टाटा जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई हरी जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई ईश्वर महाराज आणि हे तुम्ही नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वना
सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन सोपे नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा जडतील पापे जन्मांतरीचे जडतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा 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 सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा घरा सुखे येतो घरा घरा सुखे येतो घरा घरा सुखे येतो घरा सुखे येतो घरा नारायण 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 सुखे येतो खरा सुखे येतो खरा सुखे येतो घरा सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण नारायण सुखे येतो घरा नारायण नारायण सुखे येतो घरा नारायण
येतो घराना सुखे येतो सुखे येतो घरा नारा सुखे येतो सुखे येतो घराना नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण लगती साया जावे वनांतरा लगती साया जावे वनांतरा जावे वनांत जावे विठ्ठल 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 कुंडली गवाधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु लोक महाराज आदिशक्ती विठ्ठल 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 कुंडली गवाधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल नामाचं कीर्तन सादर पाहिजे. आवाज दे त्याला. जळतील पापे जन्मांतरीची नरगती साया सदावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसुनी खरा एक चित्त आवडी अनंत बाबा नरगती साया जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वापणे शहाणा तो धनी घेतोसे विठ्ठल 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 नाम कीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरी की तेव्हा आपले कीर्तन आहे आणि सेवेची संधी आम्हाला प्राप्त झाली म्हणून सोप्यातला सोपा होणार सर्वांच्या पाठातला आहे. तेव्हा काही माणसं तुकोबारायाकडे गेली बघा. त्यांना माहिती होतं तुकोबाराय कोण आहे. अवतार तुम्हा धराया कारण अवतार धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार धराया कारण उधरावे जन जड जीव उधरावे जन जड जीवा उधरावे जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण उधरावे जन जड जीव उधरावे जन जड जीवा उधरावे जन जड जीवा. आणि महाराजांना म्हणे महाराज तुम्ही जे पृथ्वीतलावरती आलेले आहात लोकांचा उद्धार करण्याकरता आलेले आहात. येथे उपकारासाठी आले घर जावई कोणते आले घर जावई कोणते आले घर जावई कोणते येथे उपकारासाठी
जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी घर जा वैकुंठी म्हणजे महाराज आमचा उद्धार करा, आम्ही दुःखाने पेडलेले आहोत नाही का. कोणी म्हणतो आम्हाला डायबिटीज झाला, कोणी म्हणतो आम्हाला कॅन्सर झाला, कोणी म्हणतो अटॅक आला, कोणी म्हणतो लग्न झालं पण मुलगाच होत नाही. विठ्ठल 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 एखादा म्हणतो जन्माला आलो पण लग्नच होत नाही. अनेक भानगडी बरं का. हे शारीरिक दुःख 3 प्रकारचं दुःख आहे. तेव्हा या दुःखातून सोडवण्याकरता आम्हाला काहीतरी मार्ग सांगा म्हणलं. आम्हाला सगळ्यामध्ये वाईट दुःख गरिबीच आहे बाबा. विठ्ठल 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 आणि सगळ्यामध्ये गरीब जर कोण असेल तर शेतकरी आहे बा. नोकरी करणारी माणसं आहे ना आता आम्हाला भेटतात म्हणून. का रे बाबा शेती नाही तुझ्या घरी एवढा आनंद काय. तर म्हणला महिन्याला ₹1,00,000 पगार आहे. बरं का. महिना झाला की किती रुपये? ₹1,00,000. आणि शेतकऱ्याला 12 महिने काम करून कुठले आले लाख. मग आजच्या काळामध्ये गरीब शेतकरी आहे. विठ्ठल 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 सगळं याच्यावर अवलंबून आहे, ईश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे. म्हणून जो देखे सो दुखिया बाबा असा कोणीच मनुष्य नाही. अनिक दुःखे सांगू किती अनिक दुःखे सांगू किती अनेक दुःखे सांगू किती अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती सकळ संसाराची स्थिती सकळ संसाराची स्थिती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती नसा हे पाषाण फुटती नसा हे पाषाण फुटते नसा हे पाषाण फुटते भय काप चित्ती भरला ते भय काप चित्ती भरला भय काप चित्ती भरला ते ओ हो भय काप चित्ती भरला भय काप चित्ती भरला ते हो हो भय काप चित्ती भरला म्हणून नाही काही
काही चिंता मनोनी नाही काही मनोनी नाही काही चिंता मनोनी नाही काही मनोनी नाही काही चिंता मनोनी नाही काही चिंता मनोनी नाही काही चिंता मन नाही काही चिंता अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती भय काप चित्ती भरला से दुखे संसाराची स्थिती नसाय पाषाण फुटती भय काप चित्ती भरला से लोकांनी महाराजांना विनंती केली, म्हणले महाराज आमचा उद्धार करा आणि आमची योग्यता जाणून काम सांगा आम्हाला. कोणालाही काही सांगून जमत असतं का? आम्ही संसारात पडलेली माणसं आहोत. आमच्या पाठीमागे संसार आहे, आमचा उद्धार झाला पाहिजे. म्हणलं तुम्ही उद्धाराकरता जा हिमालयामध्ये, जमेल का आमच्याकडे हिमालय? म्हणलं सकाळच्या वेळी 4 वाजता स्नान करत जात नदीमध्ये. स्नान करायला गेलो की समजून आमचा अधिकार जाऊन अधिकार तैसा करो उपदेश जमत असता का? तेव्हा असं साधारण सांगा की लहान पोराला सुद्धा करता आलं पाहिजे, सोप्यातलं सोपत, म्हाताऱ्याला सुद्धा करता आलं पाहिजे, कुणालाही करता आलं पाहिजे. असं सोपं साधन आम्हाला तुम्ही काय करा सांगा. मला कोणतं सोपं साधन सांगायचं? म्हणून महाराजांनी सांगितलं, म्हणून तुमचा उद्धार करण्याची शक्ती ज्या साधनात आहे. असं साधन म्हणजे कोणतं असेल तर अभंगाच्या नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरीचे सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा महाराज
महाराज म्हणायला लागले तुमचा अधिकार चांगला मी साधन सांगितलेलं आहे. नामाचं कीर्तन साधन पैसोपे. एक जेवण होतं बघा, काही उत्सव होता आणि त्या उत्सवामध्ये जेवण्याकरता पंडितजी आले होते. बाईने आमंत्रण दिलं. बाई पंडितजीने आमंत्रण स्वीकारलं. म्हणलं काही हरकत नाही बाई. म्हणले महाराज सोमवार दिवस आहे, सोमवार सोडण्याकरता आमच्या घरी या. पंडितजीने सांगितलं. म्हणलं कशाला या भानगडीत पडता, जाऊ दे. की नाही नाही, बाईचा हट्ट बा, स्त्री हट्ट असतो ना. पायच धरले बा, सोडेच ना तुम्ही हो म्हटलं सगळं पाय सोडले. पंडितजीचा नाईलाज झाला. म्हणलं बरं आहे. म्हणलं मी येईल की जेवायला. म्हणलं तुम्हाला काय आवडते. म्हणलं बाई तुम्हाला जे करायचं असेल ते करा. फारच आग्रह झाला बा. म्हणलं काय आवडते आम्हाला सांगा, काय आवडते आम्हाला सांगा. म्हणलं मला लाडू आवडते. बाईने लाडू केले बघा. पंडितजी जेवायला बसले. साहजिकच आहे मग, हा व्यवहार आहे थोडा. बाई म्हणाले महाराजजी हे लाडू कसे झाले. म्हणलं बाई जरा अधिक गोड असते तर बरं झालं असतं. अरे म्हणलं आपले लाडू थोडे फिके झाले. दुसऱ्या सोमवारला आमंत्रण दिलं बा. पुन्हा बाईने पूर्वीपेक्षा लाडूमध्ये साखर जास्त घातली बा. पुन्हा पंडितजीला विचारलं. म्हणलं पंडितजी लाडू कसे झाले. म्हणलं बाई अधिक गोड असते तर बरं झालं असतं. त्याच्या मनामध्ये आलं. म्हणलं पंडितजीला काही डायबिटीस किती साखर घातली तरी थोडीच झाली म्हणतात. बाई फार हुशार होती बा. तिसरा आमंत्रण दिलं. साखर 2 पेक्षा जास्त घातली बा. नवे नवे साखरेचेच लाडू दिले बा. पुन्हा वाढल्यानंतर पंडितजीला विचारलं. पंडितजी लाडूत कसे झाले. म्हणले बाई अधिक गोड असते तर बरं झालं असतं. बाईने कपाळाला हात मारला. गोड करण्याची मर्यादा संपली. ब्रह्मदेव वगैरे असला तरी आता गोड जास्त करू शकत. तसं महाराजांना सांगितलं सोप्यातलं सोपं साधन सांगा. आमचा अधिकार जाणार सोप्यातलं. महाराज म्हणायला लागले याच्या पलीकडे दुसरं सोपं साधन नाही. कोणतं साधन. यावनी अनिक असता पै साधन याविन अनेक. 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 असता पै साधन अनेक. असता पै साधन याविन अनेक. असता पै साधन. वाहत श्यान विठोबाची. वाहत श्यान विठोबाची न लगती छायास. जावे वनांतरा न लगती छायास. जावे वनांतरा. वाहत से आन विठोबाची. वाहत से आन विठोबाची न लगती सायास. जावे वनांतरा न लगती सायास. जावे वनांतरा. आया बिना निक. असता पैसा धना. या बिना निक. असता पैसा धना. या विना अनेक. असता पैसा धन. या विना अनेक. असता पैसा धन. वाहत से आन विठोबाची.
वाहतसे आन विठोबाची वाहतसे आन विठोबाची वाहतसे आन विठोबाची आन लगतीचा याच जावे वनांतरा या विनानिक जावे वनांतरा हे नगलगती सायास गावे वनांतरा हे नगलगती सायास गावे वनांतरा म्हटलं ते नाम सांगा ना मला कोणत्या नामाचा उच्चार करा. म्हणून महाराज म्हणायला लागले रामकृष्ण रामकृष्ण हरे जय हो. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ सर्व काळ नलगतीचा यास नलगतीचा यास जावे वनांतरा जावे वनांतरा नलगतीचा यास नलगतीचा यास जावे वनांतरा जावे वनांतरा यावा सर्व सर्व काळ सर्व काळ नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा जावे वनांतरा नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा जावे वना विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ हो मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ आपला उद्योगधंदा करा, शांत चित्ताने संसार चालवा, आनंदात राहा. कोणत्याही प्रकारे आणखी कार्यामध्ये उणीव पडू देऊ नका. जे जे तुमचं कार्य असेल ते दिवसभरामध्ये 23 तास काम करा. आमचे काही ना नाही तुम्हाला. मात्र हे सगळं करत असताना बरं का थोडा वेळ का होईना कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे
सुख होईल दुःखाचे कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम हे जाईल भवशम सुख होईल दुःखाचे हे कामामध्ये काम काही म्हणा जाईल भवशम सुख होईल दुःखाचे दुःखाचे व्यवहार टाकून द्या आम्ही असं म्हणत नाही. खुशाल तुमचा विद्यार करा, जेवण करा, खावण करा, झोप करा, सर्व व्यवहार करा, पण वेळात वेळ काढा आणि भगवंताच्या चिंतना करता ठाईचा बैसून या. कराये कचित ठाईच बैसोनी कराये कचित ठाईच बैसोनी कराये कचित ठाईच बैसोनी कराये ठाईच बैसोनी कराये कचित ठाईच बैसोनी कराये कचित ठाईच बैसोनी कराये कचित ठाईच बैसोनी कराये कचित आवडे अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा न लगते सायास जावे वनांतरा न लगते सायास जावे वनांतरा ठाईच बैसोनी कराये कचित आवडी अनंत आळवावा आळवी अनंत ठाईच बैसोनी कराये कचित आवडी अनंत आळवावा आवडी अनंत तुकोबराय म्हणता आमच्या गुरुनी मंत्र दिला. बरं का, कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी मंत्र दिला. बाबाजी आपले सांगितले नाम बाबाजी आपुले फुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी फुले सांगितले नाम दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला रामकृष्ण हरी बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम नाम बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला मंत्र दिला रामकृष्ण
गुरुजीने आम्हाला मंत्र दिला बाबाजी आपले सांगितले मंत्र दिला राम मंत्र हा जपावा बरं का सर्व काळ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशव राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ नलगती सायास जावे वनात नलगती सायास जावे वनात असा हा मंत्र आमच्या गुरुजीने दिला तोच मंत्र तुम्हाला की जगाला दिला मंत्र जपावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र मंत्र जपावा सर्व काळ हा सगळ्या साधनाचा राजा आहे बरं का इतका सोपा मंत्र आहे की कोणालाही करता येतो लहान मुलाला सुद्धा करता येतो आपण नाही का लहान मुलाला म्हणतो राम म्हण की ते पूर्णाचायला लागतं राम म्हणतो बघा इतका सोपा मंत्र तुका म्हणे सोपे आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्व तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तू धनी घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी 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 हरी शहाणा तो धनी घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो हरे येते शहाणा तो धनी घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो घेतो येते शहाणा तो धनी घेतो हे नरगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा साथ जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा म्हणून आमच्या तुकोबराने शहाणा कोणाला म्हटलं आहे बरं का आपणही व्यवहारामध्ये शहाणा म्हणता आनंदाची गोष्ट आहे
पण परमार्थ म्हटलं शहाणा कोण आहे? ज्याच्याकरता आपल्याला नरदेह मिळालेला आहे, त्या साधनाचा आणखी आपला अंगीकार करत असतो, तो परमार्थातला शहाणा आहे. आणि व्यवहारामध्ये सुद्धा शहाणा, आईवडिलाची सेवा करणारा शहाणा, खरे बोलणारा शहाणा, देशाची सेवा करणारा शहाणा, हे व्यवहारामधला आहे बघा. कोणाच्या उपयोगी जाणारा मनुष्य शहाणा. आणि परमार्थातला शहाणा कोणता? ठाईचं पैसून हे करायचं, तर वेळात वेळ काढायचा. आणि असा दिवस जाऊ देऊ नये की भगवंताचं थोडं का होईना चिंतन केल्याशिवाय राहू नये. विठोबा रखुमाई ठोबा रखुमा ठोबा रखुमाई. नाम संकीर्तन साधन पैसोपे. हरी नाम संकीर्तन साधन पैसोपे. 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 जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. नरगती सायास जावे वनंतरा. नरगती सायास जावे वनंतरा. जडतील पापे जमांतरीचे. जडतील पापे जमांतरीचे. न लगते सायास जावे वनांतरा. न लगते सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. 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 नगती सायास जावे वनंतरा. नरगती सायास जावे वनंतरा. सुखे तो घरा. सुखे तो घरा नारायण. सुखे तो घरा. सुखे तो घरा. सुखे तो घरा नारायण. सुखे तो घरा. सुखे तो घरा नारायण.
सुखे तो घरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नगती सायास जावे भगवंतारा नगती सायास जावे कितीही पाप असू त्याला जाण्याची शक्ती मामात आहे का? कितीही गवताच्या गंजा असल्या वैराणीच्या गंजा असल्या पण एक आटपेटीची काडी उगाळून टाक तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी तैसे नामे केले जपता हरी तैसे नामे केले जपता हरी तृणाग्नि में समरस झाले तैसे नाम के जपता रे तैसे नाम केले जपता रे तैसे नाम केले जपता रे जळतील पापे जन्मांतरीची दृष्टांत द्यायचा म्हणजे जेवढे काही आजपर्यंत कृत त्रेता द्वापार कली पापी झाले असतील तरी वाऱ्या कोळ्या इतकं पाप कोणीच केलं नाही बा. नारदाची गाठ पडली म्हटलं थांब नारद मनुष्याला उद्धार करायचा आहे तर थांबले नाही बा. म्हटलं थांबतच करायचं नाही तर जीव मारून टाकले. म्हटलं आमचा धंदाच आहे कोणता मारण्याचा धंदाच आहे आमचा. मग आता काय बा मग आता हा धंदा असल्यामुळे नारदाची गाठ पडली बा. आजपर्यंत बरेच भेटले ते. म्हटलं आमचं असं आहे अगोदर आम्ही मारतो नंतर खिसे पाहतो. एकाने तर एकाचा खून केला 5च पैसे निघाले. जगतामध्ये खुणा इतकं काही नाही पण लोकांची कल्पना आहे बघा. असं वाटतं कोणाची कल्पना कशी आहे निरपराध माणसाला मारणं खून असतो बघा. खाली बोलून जास्त सांगायचं नाही. म्हणजे मांस खाणारे लोक आहे बकरीचा खून करावा लागतो. विठ्ठल 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 जीव आहे बघा. इतकंच आहे त्याला बोलता येत नाही. माणसाला काय करता येते गाईला बोलता येते का? मग जसं तुम्हाला दुःख होते तुम्ही ओरडता त्याप्रमाणे गायसुद्धा मारते वेळी तिला आणि ती हंबरत असते बा. तुमचा गुन्हा केला आहे का त्या गायने आणि खुशाल त्याचा मांस खाता. विठ्ठल 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 विठ्ठल. पण आमच्या वारकरी संप्रदायामुळे साधन इतकी गोड आहे बा काही विचारू नका. ते आम्हाला मग एक ग्रस्त भेटला म्हणलं का वारी असं असते तसं असते. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे ज्या वारी करत जा सुधारणा होईल तुमच्यामध्ये. म्हटलं माळ घालून गेलं तर फार चांगलं होईल तुळशीची माळ. तर म्हणले महाराज माळ घातली म्हणजे मांस खाता येत नाही म्हणला. नाही तर माळ घालतो काय करतो. म्हटलं माळ याचं साधन आहे बघा. पुन्हा जन्मभर 1 दिवसाकरता का जन्मभर जन्मभर. अहो म्हटलं त्याचं आमच्या आवडीचं खाद्य आहे की त्याच्याशिवाय तर मला करमत नाही. आणि म्हटलं का मांस खाल्लं जातात माणसं जगतात आणि अन्न खाल्ल्याने काय मरतात का? विठ्ठल 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 विठ्ठल. जगण्याकरता किती वस्तू निर्माण केल्या आहे. काही मधुर फळं झाडाला येत असतात काय नाही बा. गाय पवित्र दूध देत असते. या सर्व आणखी गोष्टी परमात्म्याने निर्माण केला असताना देखील
असं आहे ना की मोठा भ्रम निर्माण होत असतो. म्हणून वारकरी संप्रदायातली आणि साधना किती गोड आहे बा, आहे ना. माळकरी मांस खाईल कसा, मांस खातच असेल तर तो माळकरी कसा. एक साधन आहे बघा. मग दारू पिणं सुद्धा महापाप सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल असं पाप होत असते बा. जळतील पापे जन्मंत वाल्या कोळ्याची गाठ पडली. मग काय विचारलं, म्हणणार का रे एवढा पाप कशाला करतो तू नारदाणी. बा म्हणलं आमच्या घरचे लोक नाही का, उपजीविका कशावर ते करायची म्हणायला लागले. म्हणलं मारून नको उपजीविका करायची. घरच्या लोक तुला करतील का सहाय्य. म्हणलं का बरं करणार नाही, विचारून येतो का. म्हणलं फार शहाणे दिसते तुम्ही, मी विचारायला जातो आणि तुम्ही पळून जायचं. म्हणून वाल्याचा उद्धार करण्याकरता नारदानी बांधून घेतलं बा. म्हटलं हे बा तू काही काळजी करू नको, मी जाणार नाही, बांधून ठेव. किंवा नारदाला बांधून ठेवलं, घरी गेला. म्हणलं अशी अशी घटना आहे, तुम्ही पाप घेणार की नाही. म्हणले बा पोषण करणं आहे तुमचं काम आहे, पापाची अधिकारी आम्ही नाही. कठीण समय येतं पूर्ण काम आज येतं. बुद्धीमध्ये पालट पडला बा. म्हणलं चुकलं आपलं, किती पाप केलं आपण. नारदाकडे म्हणलं माझा उद्धार करा. नारद महर्षी म्हणतात तुझा उद्धार करतो. आल्या म्हणत असतो माझा उद्धार करण्याकरता जगात कोणताही मनुष्य जन्माला आलेला. अरे इतकं काय सांगतो. म्हणलं माझा जे पाप आहे, माझ्या पापाच्या समोर हिमालय पर्वत कमी आहे. म्हणलं इतकं पाप. धंदाच म्हणला तो आमचा. कोणता धंदा. माणूस दिसला की महाराजा एक खडा त्याच्या नावाने काय करायचा. असे राजांना किती भरले. खडा काय एवढा होता. होईल का माझा उद्धार, होईल का माझा उद्धार. माझा उद्धार कोणती शक्ती करू शकत. मग नारद महर्षी म्हणायला लागलो काळजी करू नको. मन की म्हणलं राम आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम. सामा भरी हा उत्तम, सामा भरी हा उत्तम, सामा परी उत्तम, सामा परी उत्तम. नाही तरी यम, नाही तरी यम, नाही तरी यम, नाही तरी यम. दात खातो करकरा, दात खातो करकरा. आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम. ज्याचा तो करकरा, तो करकरा. आधी घे रे राम नाम, नाम आधी घे रे राम नाम. काय नावामध्ये शक्ती आहे बा. किती पाप असू द्या. एवढा मोठा हा पाप आहे वाल्या कोळी. सर्व पाप जळतील पापे, नुसते पाप नाही बा. बरं का किती पुण्य होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना गणना कोण करी.
याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. देवाचं नाव घेऊन कोणालाही पुण्यवान होता तेव्हा. संसार असा आहे बरं का, त्या संसार एखाद्या माणसाने म्हटलं मी श्रीमंत होतो, शक्य नाही बा. असं आहे संसारामध्ये. एखाद्याने म्हटलं मी ज्ञानी होतो, प्रारब्ध लागत असतं कोणत्याही गोष्टी. एखादा म्हणजे 5वीला पोचलेला असते बा, हा धंदा करत आहे त्या धंदा, तरी सुद्धा गरिबी त्याचा हे सोडत नाही. एखाद्याने म्हटलं मी आमदार होतो, सगळ्याला होता येते का? पण एकच साधन असे पुण्यवान कोणालाही होता येते का? मग गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, कोणत्याही जातीतला असो, टाकाऊ जो असेल, भगवंताचं चिंतन करीत असेल तर पुण्यवान. जगतामध्ये देवाला जर आवडत असेल तर पुण्यवान आवडतो. विठ्ठल 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 त्या नामामध्ये इतकी शक्ती आहे उद्धार करणे. तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची देवाची तो ऐका प्रकार उद्धार शक्ती करण्याची किती आहे बा. भगवंताच्या नावाने दगडाचा सुद्धा उद्धार होतो. रामायणामध्ये प्रसंग आहे. इंद्राच्या दुष्टपणामुळे अहिल्याला दगड होऊन पडावं लागलं. आपल्या सगळ्याला पाहिजे नाही का? असेल तो स्वर्गातला राजा, पण दृष्टीने खराब होता बघा. आणि अन्याय म्हणून निरपराध बाईवरती अन्याय करतो. बलात्कार करण्याचं पाप किती असते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळलं. त्याचा परिणाम असा. आणि त्याच्या गौतम स्वामीने श्राप दिला, दगड होऊन पडले. मग त्याने प्रश्न केला, म्हणलं मी पाहिलं आहे बरं का, याची मंडळी मुलगी विठ्ठल 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 गौतम ऋषी गौतम ऋषी गौतम गौतम ऋषी त्याची मंडळी होती बा.
गौतम ऋषीची. माझा प्रश्न आला बरं का. तिने सांगितलं, म्हटलं दगड होऊन पडलेली होती. म्हणले महाराज मी आणि तुमची पत्नी असताना देखील दगड होऊन पडावं लागला. आता आमचा उद्धार कोण करील? गौतम ऋषीने सांगितलं, म्हणलं हे पहा तुझ्या उद्धाराचं साधन सांगतो. तुझ्या साधनाचा जर विचार केला तर भगवान वैकुंठ सोडून तुझ्या करता येते. ते साधन कोणतं सांगितलं? सतत चिंतन. राम राम मंत्र साधना. मंत्र दिला राम कृष्ण हरी. तिने चिंतन केलं. त्या चिंतनाचा परिणाम भगवान जे जे काही अवताराला येतात श्रवणाकरता आलेला आहे. आणि वैकुंठ सोडून परमात्मा गौतम ऋषीच्या आश्रमाचं आपल्याला सगळं माहिती आहे. चाललंय ते राम लक्ष्मणाला घेऊन आणखी हे चाललेले होते विश्वामित्र ऋषी. ज्यावेळेला आणखी गौतम ऋषीचा आश्रम आला त्यावेळेला भगवान म्हणायला लागले मला दर्शन घ्यायचं आहे. कुणाचा आश्रम आहे? तेव्हा आणि परमात्मा जातात. बोलावला नाही तरीसुद्धा जातात. आणि गेल्यानंतर दगड अवस्थेमध्ये असलेले जे आणखी ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अहिल्या दगड होऊन पडलेले. तिला काही बोलता येते का? ते काही येऊन काही दर्शन करू शकते का? मग स्वयं परमात्मा आणखी तिच्याजवळ जातात आणि रजमात्रेता येली अहिल्याशिवाय. भगवंताने हात लावला नाही बघा. काही ठिकाणी असा आहे पाय लावला, काही ठिकाणी असं पायसुद्धा लावला नाही. भगवंताच्या चरणाचा रज लागता बरोबर शिळा होती मनुष्य झाली. दगडाचा सुद्धा काय केला? उद्धार केला. ही शक्ती कोणामध्ये आहे? नामामध्ये. तारी ऐसे जडन देह उदकावरी ते दगड. ज्याच्या नावाने दगड तरतात. डोंगरा एवढे दगडत आणि राम असे अक्षर लिहिल्यानंतर समुद्र शरण गेला. म्हणले महाराज असं करू नका. का बरं? त्याच्यात प्राणी आहे, सुकू नका. म्हणलं तुमच्या नावात एवढी शक्ती आहे की दगडाचा पूल तयार होईल. म्हणून दगडाचा पूल तयार झाला. ही शक्ती नामात. तारी ऐसे जड बुदकावरी ते दगड. मग आता कल्पना करा दगडाचा उद्धार करण्याची शक्ती जर नामामध्ये आहे. आपण तर माणसं आहो. आपला निश्चित उद्धार झाल्याशिवाय मग सर्वामध्ये सोपं झालं. नरगती साया न लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास न लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण
लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण वाल्याचा वाल्मिक करण्याची शक्ती भगवंताच्या नावात आहे. काय नाव पूजतम राम राम येते मधुरम मधुरा केले रामायण राम आधी काय शक्ती आली बा. तेव्हा आणखी वाल्मिकाच्या मताप्रमाणे वागावं लागलं. एक प्रसंग सांगून आपली सेवा त्यावेळेला भगवान कैकेयीच्या हट्टामुळे वनात जाण्याकरता निघाले. त्यावेळेला लक्ष्मण निघाला बा. पुढे सीतेचा हट्ट. ते म्हणाले मी आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले की बरं आहे म्हणाले चला. लक्ष्मणाने सुद्धा विचार केला. म्हणलं ज्या अर्थी आणि सीतेला वनामध्ये जाण्याकरता संधी दिली प्रभू रामचंद्राने, तसेच आणखी लक्ष्मणाची श्री बघा. ते म्हणायला लागले स्वामी मी सुद्धा आणखी तुमच्यासोबत वनामध्ये येणार. प्रभू रामचंद्राला सांगितलं. म्हणलं बा आमची एक मंडळीसुद्धा वनामध्ये येणार आहे. पण म्हणलं आपण वाल्मिकीला विचारू. मग वाल्मिकीचा ग्रंथ आणा. वाल्मिकीचा ग्रंथ आणला. वनामध्ये किती गेले आहे राम लक्ष्मण आणि सीता. म्हणून उर्मिलेला वनामध्ये येणार नाही. कारण वाल्मिकीने लिहिलं आहे. बोलीला वाल्मिक बोलीला वाल्मिक तैसेचे करीन बोलीला वाल्मिक तैसेचे करीन बोलीला वाल्मिक तैसेचे करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे वर्तुनी दाविन नामा म्हणे वर्तुनी दाविन नामा म्हणे बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाविन नाम म्हणे वर्तुनी दाविन नाम म्हणे बोलीला वाल्मिक तैसेचे करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे वर्तुनी दाविन नामा वाल्मिक ऋषीने लिहिलं नाही ना येता येणार नाही. ही शक्ती कोणामुळे आली. केले रामायण राम आले. 100 कोट रामायण तयार केलेलं आहे. महान शक्ती. म्हणून तुकोबराय म्हणतात जगामध्ये उद्धार करण्याची शक्ती साध्या आणि सोप्या याच्यामध्ये जर कशात असेल तर भगवंताच्या नामात असं आहे. परमात्मा आणि परमात्म्याचं नाव वेगळं नाही. एक रूप आहे बघा. नाम म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच नाम. आणि वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे न लगते सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण नारायण सुखे तो घरा नारायण हाय रे रे ना हाय हे ना राम नारायण सुखे तो घरा नारायण नारायण सुखे तो घरा
न लगते सायास जावे वनांतरा न लगते सायास जावे असं सोपं साधन भगवंतांनी आपल्या उद्धाराकरता जगद्गुरु तुकोबाराने सांगितलेलं आहे. झालेली ही सेवा त्यांच्या चरणी कीर्तनाच्या रूपाने आणि तुम्हा सर्व आई बहिणी माता भगिनी वगैरे सर्वांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. आम्ही भाग्यवान झालो. विठ्ठल जय जय चल विठ्ठल जय जय विठ्ठल. ओम नमो चित्कला